नमस्कार. एका अत्यंत गंभीर विषयावर विचार वाटावेसे वाटले. एका शाळेच्या प्रमुखांशी बोलत होतो आणि ते मला सांगत होते की वडिलांनी मुलाला बुलेट दिली नाही या एका कारणास्तव त्या मुलाने आत्महत्या केली. गंभीर आहे विषय हा. आपण सिरियसली सगळ्या पालकांनी जर या गोष्टीकडे नीट नाही पाहिलं तर बाहेर चाललेल्या सगळ्या भौतिक सुविधा ज्या उपलब्धता होत आहेत, म्हणजे ज्या बाहेर इझिली अवेलेबल आहेत असं वाटतंय सगळ्या गोष्टी, आणि ते मुलांच्या डोक्यात बसत चाललं आहे, त्याचे परिणाम आपल्या घरापर्यंत येऊन पोचायला लागलेले आहेत. छोटी गोष्ट आहे. आपण आपल्या मुलांना काय देतो आहोत विचारामध्ये हे फार महत्त्वाचं ठरायला लागले. आता आपली आर्थिक अवस्था कुटुंबाची काय आहे मुलांना क्लिअर माहीत होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा आम्हाला मिळालं नाही ते मुलांना द्यायचं आहे या नावाखाली मला शक्य नाही आहे तरी बुलेट घेऊन देणं. आयफोनसारखी गोष्ट आहे. एक क्रेज म्हणून माझे मित्र वापरतात, माझ्या मैत्रिणी वापरतात म्हणून मला आयफोन पाहिजे. माझं आयफोन वापरण्याबद्दल काही म्हणणं नाही आहे, पण आपली कुवत जर नसेल तर मुलाला का म्हणून तेवढा घेऊन द्यायचा. अशा अनेक ब्रँडेड गोष्टी ज्याची किंमत, एक शर्ट समजा एक्झाम्पल 1000 रुपयाचा शर्ट चालणार असेल तर का 2000चा त्या ठिकाणी मुलाला घेऊन द्यायचा आहे मला सोसत नसेल तर. अशा अनेक गोष्टी आहेत. छोट्या छोट्या मेकअपचं साहित्य असेल, वेरिंग्ज असतील, हात दागिने जे वापरले जातात त्या प्रकारचे दागिने, जे आर्टिफिशियल आपण म्हणतो त्या प्रकारचे दागिने वापरण्यासाठी असेल, अनेक गोष्टीत. अगदी छोट्या बूट चपला वापरतो त्यातसुद्धा मला जर या ठिकाणी 500ची चालणार आहे तर कशासाठी मला 2-3 हजाराची पाहिजे आहे. हे जर वेळीच पालकांनी मुलांच्या डोक्यात बसवलं तर ह्या सगळ्या घटना ज्या आहेत, मुलं डिस्टर्ब होत आहेत बाहेर जाऊन, ती डिस्ट्रॅक्ट होत आहेत. कारण चर्चा त्याच चालल्या आहेत ना. बाहेर गेले की ॲडव्हर्टाईजमेंट त्याच चालल्या, टी व्हीवरती तेच सगळं दिसायला लागलेलं आहे आणि मग ती कंपॅरिझन करतायत मुलं आणि घरात येऊन हट्ट करतायत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला जर माझ्या मुलांना छोट्या गोळ्या देणं खाऊच्या परवडत असेल तर कॅडबरीच्या 200 रुपयाची 100 रुपयाची कॅडबरी पाहिजे म्हणून हट्ट करतायत, मुलं रडतायत. कुठंतरी या गोष्टीला आपण पालकांनी आळा घातला पाहिजे. कारण बाहेर का कोण सांगायला जातील, का शाळा मुलांना तसं सांगायला जाईल, का म्हणून समाजातली लोक आपल्या मुलांना काहीतरी सांगायला जातील. नाही रे बाबा तू घेऊ नकोस रे ही गोष्ट का सांगतील. आपण आपल्या घरातलं कल्चर ठरवलं पाहिजे. माझ्या मुलांना माझ्या आर्थिक परिस्थितीची नीट मला जाणीव द्यायची आहे. हां, तुझं तू कमव, तुला काय पाहिजे ते कर, कुठली गाडी घे, काय वाटेल ते कपडे घे, ते तू तुझ्या पैशाने. हे योग्य वेळी, योग्य शब्दात, योग्य भाषेमध्ये त्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. आणि हे जर आपण सांगू शकलो तर जे मग पॉकेट मनीचे चुकीचे हट्ट चाललेत, त्याचे आईवडील त्याला किंवा तिला 200 रुपये पॉकेट मनी देतात, मग मला का नाही देत, मला 10 रुपये का, हे हट्ट कुठून येत आहेत. किंवा त्यांच्याकडं बघा, या XYZ त्या स्टार हॉटेलमध्ये जातात नेहमी रविवारी जेवायला, तुम्ही आम्हाला इथल्या ढाब्यावर घेऊन जाता. हे कुठून यायला लागले. आपण आपल्या मुलांना वेळ देऊन त्यांना ती परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. नाहीतर आम्हाला मिळालं नाही ते मुलांना सगळं मिळायला पाहिजे या एका चुकीच्या गोष्टी खातर आपण अनेक कुसंस्कार मुलांवरती करतोय. असा का नाही विचार करत आपण की समजा एखादी वस्तू आहे कुठली, ती वस्तू समजा आपण हा चष्मा आहे, त्याचा गॉगल म्हणूयात आपण फार तर, हा गॉगल आहे, हा गॉगल 2000 रुपयाचा माझ्या मुलाला देण्यापेक्षा मी 500 रुपयाचा गॉगल दिला आणि वरचे 1500 रुपये त्याच मुलाच्या नावाने कुठेतरी एखादं सेव्हिंग केलं, एखादी FD केली, एखादा इन्शुरन्स घेतला त्या मुलासाठी, त्याच्या भविष्य उपयोगी पडणार नाही. अशा किती गोष्टी आहेत की जिथं या क्षणाला आपण मुलांचे हट्ट चुकीच्या पद्धतीने पुरवण्यापेक्षा आपण त्याची बचत करूयात. म्युच्युअल फंडासारख्या गोष्टी त्याच्या आत्ता या वयात टाकून देऊयात. 10-15 वर्षानंतर त्याचे किती पैसे त्याला मिळतील. असे वेगवेगळे मार्ग बचतीचे आपण शोधले आणि अनावश्यक खर्चांना टाळू शकलो तर मुलांचं भविष्य चांगलं होईल ना. मी अनावश्यक खर्च म्हणतोय. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गरजा आहेत, जरूर त्या पूर्ण करायला पाहिजे. कधीतरी मजा करायला पाहिजे, चैन करायला पाहिजे, ते पण करायला पाहिजे. मनाला विरंगुळा मिळतो त्यामुळे जरा बरं पडतं. पण त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे हे त्या कुटुंबांनी आपापल्या आर्थिक कुवतीनुसार ठरवलं तरच ती मुलं बाहेरच्या जगात जाऊन आली तरीसुद्धा घरी शांतपणे बसतील आणि स्वीकारतील. नाही तर त्यांच्या घरात एवढा मोठा TV आहे, आपल्या घरात एवढाच TV का, हे इथं चालत राहणार आहे आणि ती डिस्टर्ब होणार आहेत मुलं. मग त्यांच्या इथूनच ते काढून टाकण्यासाठी
कुटुंब व्यवस्था, त्या मुलाचं घर हीच एक जागा आहे की जी त्या मुलाला सांगू शकते की आपल्याला हे नाही आत्ता करायचं आहे, आपण हे नाही करू शकत. जग करतं आहे, त्यांच्याकडे चाललं आहे, त्यांनी असं केलं, यांनी असं केलं म्हणून माझ्या मुलांनी मुलींनी तसं करावं. दिस इज रॉंग प्रॅक्टिस. तात्पुरतं बरं वाटेल, पण पुढे गेल्यानंतर त्या गोष्टी जर मुलाला मिळाल्या नाही तर तो डिप्रेशनमध्ये जाईल, फ्रस्ट्रेशनमध्ये जाईल. त्याची जर कुवत नसेल त्या सगळ्या गोष्टी मिळवण्याची पुढे, तर पुढं त्याला ते मिळालं नाही म्हणून तो त्रासात जाईल. वेळीच सावध होऊयात. एका घटनेने मला हलवलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी ऐकत होतो, पण प्रत्यक्ष जेव्हा मला ऐकायला मिळालं असं असं आहे, तेव्हा हा शेअर करावासा वाटला. ज्या ज्या पालकांना असं वाटते आपल्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं, त्यांनी त्याच्या गरजेनुसारच त्याला गोष्टी देऊयात. आणि वरचे पैसे समजा जास्तीचे शिल्लक राहत आहेत वाटत असेल, त्याच्यात फ्युचरसाठी सेव्हिंग करूयात वेगवेगळ्या पद्धतीनं. त्याला मोठा झाल्यानंतर त्याचा उपयोग होईल. विचार करूयात. आपल्या या पिढीला सुजाण बनवायचं असेल, पालकांनी आपण सुजाण होऊयात. मुलं चांगली घडतील. धन्यवाद.